सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 या पेपरातील जो 9वा टॉपिक आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, या टॉपिकबद्दल आपण चर्चा करूया। मला माहीत आहे तुमचा प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस इम्पॉर्टंट आहे। अवघ्या 5 दिवस आहे। 5 दिवस या अशा वेळेत मी तुमचा जर वेळ घेत असेल तर मी 100% तुमचा वेळेचा बहुमान देतो। मी तुम्हाला तुमचा वेळ वाया घालवत नाही, 100% मी तुम्हाला शब्द देतो। आणि आता मी असं ठरवलं की डिटेलमध्ये सांगायला मला सुद्धा वेळ नाही। ओके, त्यामुळं या युनिटावरील अतिशय महत्त्वाचा पॉइंट्स टू रिमेंबर असे एक 100 प्रश्न, अतिशय महत्त्वाचा 100 कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो। त्याला पॉइंट्स टू रिमेंबर असे म्हणतात। आज कसलाही परिस्थितीत मला ही 9वा टॉपिक संपवायचा आहे आणि 10 मार्क तुम्हाला मिळवून देतो, वचन देतो मी 100%। काहीही काळजी करू नका। ओके, या 10 वर्षांच्या अनुभवाच्या आधारे या युनिटवरती यापूर्वी कसे प्रश्न विचारलेले होते आणि प्रश्न कसे विचारणार आहे असे एक अंदाज आपण चर्चा करूया। हा 9वा टॉपिक अतिशय सोपा टॉपिक आहे, अतिशय सिंपल टॉपिक आहे आणि सर्वच्या सर्व प्रश्न मेमरी बेस्डवरती असतात। तुम्ही काय कराल असं तुमचा पर्सनल प्रश्न इथं विचारत नाही, पूर्णपणे वाचन वाचन वाचन, रीडिंग रिविजन। हां अम्मा करेक्ट चालू घेतो नोड ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ನೋಡು, रीडिंग आणि रिविजन। ओके चालू, हां रीडिंग रिविजन। फक्त जे बोर्डवर आता मी लिहिणार आहे पॉईंट्स तेवढं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कृपया लिहून घ्या। ओके, बाकीच्या सगळं गोष्टी बाजूला ठेवा पर्यावरणाच्या संबंधित। ओके, मेमरी बेस्ड प्रश्न विचारतात म्हणजे ज्यांचा वाचन असतो तोच लक्षात ठेवणारा विद्यार्थी, त्यांनाच इथं मार्क मिळून जातील। 10 मार्क आहे 5 प्रश्न। ओके चला, अगोदर आपण थोडं सिलेबस बघूया आणि त्याच्यानंतर मी इम्पॉर्टंट 100 कन्सेप्ट बोर्डवर लिहून देतो। आता सिलेबस का बघायचं तर आपल्याला या युनिटामधून काय अभ्यास करायचा आहे, आपल्याला प्रश्न कसे विचारतात हे व्हिडिओ पूर्ण लक्ष ठेवून ऐका। माझा प्रत्येक शब्द इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित लक्षात ठेवून आपल्याला हे पूर्ण या सिलेबस काय आहे या युनिटामध्ये, हे जे 9वा युनिट आहे हे युनिट काय आहे आणि आपल्याला या युनिटामधून काय अभ्यास करायचा आहे आणि प्रश्न या युनिटामधून कसे विचारतात हे आपण बघूया। इथे एकूण 7 सब पॉईंट्स आहे, 7 ह्या सिलेबसमध्ये। आता 7 पैकी तुम्हाला फक्त 5 प्रश्न विचारतील, 5 क्वेश्चन्स, आणि 5 क्वेश्चन्स आर व्हेरी सिंपल क्वेश्चन्स। वन्स अगेन आय एम टेलिंग यू, फक्त आज मी जे 5 व्हिडिओ तयार करणार आहे 10-10 मिनिटांचा, एका तासात तुमचा 10 मार्कांचा अभ्यास होऊन जाईल। ओके चला, पहिल्यांदा सिलेबस पाहिल्यानंतर इथे सिलेबस काय लिहिलं, डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट म्हणजे काय। डेव्हलपमेंट म्हणजे विकास, एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण। पर्यावरणाचा विकास करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे जे आपण पाहतो, हे सर आपलं अवतीभोवतीचा परिसराला आपण पर्यावरण असे म्हणतो। या पर्यावरणाचा आपल्याला विकास करायचा आहे, ह्या पर्यावरणाचा डेव्हलपमेंट करायचं आहे, ह्या पर्यावरणामध्ये सुधारणा आणायचं आहे। आपण आता पाहिलं तर खूप ऊन आहे बाहेर, तर आता 47-46 सेल्सिअस ऊन आहे, पाणी मिळत नाही, प्रदूषणाचे प्रमाण जास्त झाले। बेंगळूर सोडून लोक गावाकडे आलेलं पाणी मिळत नाही म्हणून। केपटाऊनमध्ये तर पाणीच नाही, साऊथ आफ्रिकामध्ये। बाहेर देशावरून जेव्हा मोदींना ते ॲनिमल्स दिले होते चिता गिफ्ट, ते सगळं मरण पावत आहे। हे सगळं हे दीज आर द प्रॉब्लेम्स। मग हे प्रॉब्लेम सोल्युशन करून आपल्याला विकास साधायचा आहे आणि तो विकास साधण्यासाठी काय केला पाहिजे अशी 2 योजना आहे। MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स। MDG याचा फुल फॉर्म काय, मिलेनियम डेव्हलपमेंट कोणी सुरू केला, मिलेनियम डेव्हलपमेंट कोणत्या वर्षी सुरू झाला, मिलेनियम डेव्हलपमेंटचा उद्देश काय आहे हे आपण बघायचं। सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय,
सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे काय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कोणी सुरू केला, कोणत्या वर्षी सुरू केला, कशासाठी सुरू केले, त्याचा काय फायदा होतो, हे आपल्याला ह्या युनिटमधून बघायचं आहे. ह्युमन अँड एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन. ह्युमन आणि एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट म्हटल्यानंतर इथं अनेक घटक आहे. निर्जीव घटक आहे, सजीव घटक आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मानव. मग मानवांचा इंटरॅक्शन होत असतो. दरवेळी आपण पर्यावरणामध्ये काहीतरी काम करत राहतोच. पर्यावरणाचा वापर करून घेतो, पर्यावरणाचा फायदा करून घेतो आणि नंतर पर्यावरण नाश करून जातो. इंटरॅक्शन आहे. आणि तो इंटरॅक्शन मानव आणि पर्यावरण, मानवांचा पर्यावरणामध्ये चांगलं आणि पॉझिटिव्ह इंटरॅक्शन झालं तर चांगलं होणार आहे. मानवांचं नेगेटिव्ह अँगल ठेवून जर पर्यावरणामध्ये इंटरॅक्शन करत राहिलं तर तो नुकसान होणार आहे. आता बघा, प्रत्येक लोक बोर मारून जमिनीमधील पाणी घेत आहेत. मग हे मानवांचं इंटरॅक्शन आहे, परंतु हे ग्रीडी भावना आहे, हे चांगलं भावना नाही. मग त्यामुळं पाणीचा ऱ्हास होतो. किंवा खनिज, आपण जमीन खाजून जमिनीतील अनेक पदार्थ, अनेक मटेरियल आपण बाहेर काढतो, उपसून बाहेर काढतो. मग तेही चुकीचं आहे. असे इंटरॅक्शन माणूस आणि पर्यावरणामध्ये इंटरॅक्शन, कुठल्या घटकाला पॉझिटिव्ह इंटरॅक्शन म्हणायचं आणि कुठल्या घटकाला आपण नेगेटिव्ह इंटरॅक्शन म्हणायला पाहिजे. आणि नेगेटिव्ह इंटरॅक्शन झाल्यानंतर काय नेगेटिव्ह परिणाम होणार आहे त्याच्यावरून आपल्याला इथं चर्चा करायचं आहे. ओके. अँथ्रोपोजेनिक म्हणजे मनुष्यांच्या ॲक्टिव्हिटीज, माणसांच्या ॲक्टिव्हिटीज अँड देअर इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट, पर्यावरणावरती त्यांचा काय परिणाम होणार आहे. आता बघा, कोकण एरियात असलेलं जे घनदाट जंगल आहे, ते जंगल सगळं तोडून तिथं आपण घर बांधत आहोत. जोशीमठ म्हणून हिमाचल प्रदेशात, तिथं बघा ना, एकदम मोठं डोंगर आहे, हिमालय पर्वत आहे. तिथं लोक सगळे जाऊन सगळं त्याला झाडे तोडून तिथं घर बांधत आहे. आणि आज तो जोशीमठ पूर्ण गाव, त्याच्यावरती जास्त भार पडल्यामुळे तो क्रॅक व्हायला लागले. क्रॅक होऊन तिथं भूकंप होण्याची शक्यता आहे आणि तो पूर्ण कोसळून खाली पडण्याची शक्यता आहे. आणि एकदा महाराष्ट्रात असं झालं होतं ना, एक डोंगराच्या पायथ्याशी एक गाव होता. डोंगराच्या पायथ्याशी अनेक ॲक्टिव्हिटीज केल्यामुळे पूर्ण जास्त पाऊस आला आणि पूर्ण ते डोंगर कोसळून गावात पडले, गावावरती पडलेत आणि गावातील सगळे लोकांचा मयत झाले. आणि आमचे एक मित्र आहेत, माझे विद्यार्थी, ते त्या गावात राहतात. त्यांनीच मला सांगितलं, सर मी खूप आमचं ट्रॅजेडी झालेलं हो सर. त्या दिवशी काय झालं म्हणे, तिथला तो मित्र मला फोन करून सांगितलं की माझ्या बाळाला आजारी होता, ताप आला होता, म्हणून त्या दिवशी मी दवाखान्याला दाखवण्यासाठी मी शहरात आलो होतो आणि नाशिक तिकडं आलो होतो. आम्ही शहरात आलो होतो दवाखान्यात दाखवण्यासाठी आणि घरी आई वडील बायको पूर्ण होते. आणि दवाखान्यात दाखवून घरी जायला मला उशिरा झाला म्हणून मी त्या दिवशी तिथं नाशिकलाच म्हणजे त्या शहरातच त्यांनी मुक्काम राहिला. आणि दुसरा दिवस पाहिल्यानंतर आमचं पूर्ण गावातील सगळ्या लोकांचं मयत झालं सर. डोंगर कोसळून गावावर पडलेत, सगळ्यांचं मयत झालं आहे. आज मी आणि माझं बाळ हे दोघंच आम्ही राहतो. म्हणून त्यांचा नंबर आहे, त्याचा फोन नंबर आहे. तोही आपलं महाराष्ट्राची सेट एक्झाम तो तयारी करतो आहे. त्यांनी पुणे येथे लायब्ररीमध्ये तो कामाला आहेत. लायब्ररी सायन्स हा त्यांचा विषय आहे. ऑर्फन मी त्यांचा नंबर एकदा विषय आला तर सांगतो आहे. म्हणजे अशी म्हणजे लोक असतात की काय झालं त्याला, काहीतरी त्यांचं नाव आहे आहे ह्याचं. माझ्याकडे कॉन्टॅक्ट भरपूर लोकांचं कॉन्टॅक्ट आहे. मी एकदा तुम्हाला दाखवतो त्यांचं नाव. मग एक लहान बाळाला घेऊन आज तो जगतोय, तो मुलगा त्या लहान बाळाला घेऊन आज महाराष्ट्राची सेट एक्झाम तयारी करतो. त्या लहान बाळाला सांभाळत लायब्ररीमध्ये एका ग्रंथालय म्हणून त्यांनी कामाला आहेत. किती स्ट्रगल करताय त्या माणसाने, माहिती आहे किती स्ट्रगल आहे. तुम्ही म्हणताय की मलाच प्रॉब्लेम आहे असं तुम्ही म्हणत असेल, प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहे माहिती आहे, परंतु आपल्यापेक्षा अनेक बिकट परिस्थिती इतर लोकांचाही आहे. त्यामुळं मिळालेल्या वेळेतून मिळालेल्या ह्याच्यामधून आपल्याला प्रगती साधायचं आहे.
मग डोंगर कोसळून पूर्ण सत्यानाश झाला, पूर्ण गाव बर्बाद झाला आणि आज तो माणूस जिवंत आहे, तो मुलगा आणि तो वडील दोघं जिवंत आहेत. मग हे कशामुळं घडलं? त्यांनी सांगितलं सर रोज आता ह्या भागातील त्या डोंगरावरून सगळं झाडं तोडलेत, झाडं तोडल्यामुळं काय झालं सर, आणि अनेक जनावर आपण तिथं ग्रास खायला आपण घेऊन गेलेलो होतो आणि नंतर ते डोंगरावरतलं जास्त पाऊस आल्यामुळं ते सगळं माती वगैरे वरून सगळं माती गिळून पडलं, म्हणजे माती वगैरे गेलेत आणि त्यानंतर तो खूप दिवसानंतर एकदम हळूहळू होऊन पूर्ण डोंगरच उचलून पडलेले. ॲक्टिव्हिटीज म्हणजे अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज, मानवांचा नेगेटिव्ह अँगलमुळे पूर्ण डोंगर कोसळून हे झालेलं आहे. किंवा आता बघा आपण रोड वगैरे तयार करतो. आपण रोड तयार करत असताना काय झालं, परवा कुठं उत्तराखंडमध्ये एक मोठा भोगदा तयार करत असताना एकदम भोगदा कोसळून पडलेत आणि आत 40 जण आहेत. म्हणजे आत जे कार्मिक लोक आहेत ना, ते कर्मचारी लोक जे डिग्गिंग करणारे आत बसले होते, म्हणजे आत ते काम करीत होते. अचानक डोंगर कोसळल्यामुळं रस्ता बंद झाला. भोगद्यात आत त्यांनी भोगद्यात आहे आणि 41 दिवसानंतर त्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. म्हणजे 41 दिवसपर्यंत ते जीव हातात धरून ते बसलेले होते, ते कार्मिक लोक, लेबर लोक. हे अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमुळे एन्व्हायरमेंटवर नेगेटिव्ह परिणाम होत आहे. एन्व्हायरमेंट इश्यूज, आता सध्या काय एन्व्हायरमेंटल इश्यूज आहे, लोकल आहे, रिजनल लेवलवरती आणि ग्लोबल लेवलवरती. लोकल म्हटल्यानंतर आता आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रात काय प्रॉब्लेम्स आहे? पाण्याचं प्रॉब्लेम आहे, उन्हाचा तडाखा जास्त आहे, सॉईल पोल्युशनचे प्रमाण जास्त आहे आणि हवा प्रदूषण, एअर पोल्युशनचे प्रमाण जास्त झालेलं आहे. लोकसंख्यांचं मायग्रेशन जास्त आहे, शहरात स्लम एरिया वाढत आहे. हे सगळं प्रॉब्लेम्स आहे, लोकल प्रॉब्लेम्स. सेम प्रॉब्लेम्स आर अराइज्ड इन द नॅशनल लेवल. नॅशनल लेवलसुद्धा असंच आहे प्रॉब्लेम्स. वॉटर प्रॉब्लेम्स आहे, पर्यावरणाची रिलेटेड असलेले अनेक प्रॉब्लेम्स. आता आपल्याला चांगलं फूडसुद्धा मिळत नाही, कारण सगळं शहरातील गटारचं पाणी त्या शेतात जाऊन शेतातील असले जे काय प्लांट्स आहे त्या प्लांटला केमिकल मिक्स्ड वॉटर जात असल्यामुळं त्या फ्रूट्समध्ये, त्या फळामध्ये पॉझिटिव्ह आणि चांगलं एनर्जी मिळत नाही. आता बेंगळूरमध्ये काय झालं, परवा रिसर्च झाल्यामुळे पेपरला आले होते बघा. बेंगळूर शहरातील असलेले सगळं जे काही लोक आहे, ते लोक जे काही व्हेजिटेबल्स खातात, ते सर्वच्या सर्व व्हेजिटेबल्स म्हणजे गटारच्या पाण्याने पिकलेले, म्हणजे गटारचं पाणी देऊन पिकलेले ते सगळं व्हेजिटेबल्स आहे. आणि त्याच्यावर संशोधन झाल्यानंतर टॉक्सिकचं प्रमाण सर्वात जास्त मिळालं तिथलं व्हेजिटेबल्समध्ये. हे काय, म्हणजे ग्लोबल आणि जागतिक एरियामध्ये सुद्धा. आता ग्लोबल एरियामध्ये उष्णताचं प्रमाण जास्त आहे किंवा अनेक वारासुद्धा वाहत आहे. पाण्याचं प्रॉब्लेम नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलवरती आणि लोकल लेवलवरतीचा प्रॉब्लेम आपल्याला इथं चर्चा करायचा आहे. त्याच्यानंतर पोल्युशन म्हणजे काय, पोल्युशनमध्ये किती प्रकार आहे, एअर पोल्युशन कशाला आपण म्हणतो, एअर पोल्युशनचा प्रकार किती आहे, एअर पोल्युशन आपण कशा मोजतो, वॉटर पोल्युशन म्हणजे काय, वॉटर पोल्युशन का होतो, वॉटर पोल्युशन झालेले एखादं उदाहरण आहे का? जपान देशात मिनामेटा ही एक प्रॉब्लेम झाली होती. मिनामेटा एक रोग प्रसार झालेला होता. ते का झालं, कशासाठी झालं? तिथला जो फॅक्टरी आहे, फॅक्टरीतून घाणेरडे पाणी, केमिकल्स पाणी नद्यात मिसळल्यामुळं त्या नद्यातील पाणी वापर केलेले लोक जे शहराच्या बाजू, मिनामेटा एक गाव आहे, एक शहर आहे, त्या शहरातील जे लोक तिथलं नदीचं पाणी पिलेले त्यांना रोग झालेले. मग ते त्या पाणीमध्ये कुठला मिक्स झालेले, कुठला केमिकल्स, याच्यावरनं प्रश्न तुम्हाला विचारतात. सॉईल पोल्युशन म्हणजे काय, सॉईल पोल्युशन कसं होतात, सॉईल पोल्युशन त्याच्यामध्ये काय मिसळ झाल्यानंतर सॉईल पोल्युशन होणार आहे. आता सॉईल पोल्युशन झालेलं सर्वात जास्त सॉईल पोल्युशन झालेलं राज्य कोणतं आहे? ओडिसा राज्य आहे. किंवा कुठलं गाव सर्वात जास्त सॉईल पोल्युशन झालेलं आहे? तर आपलं तारापूर म्हणून आहे. तारापूर, तिथं एक न्यूक्लिअर प्लांट आहे बघा. त्याच्यानंतर नॉईज पोल्युशन आपण कसं मोजतो, नॉईज पोल्युशन का होतात, डेसिबल म्हणजे काय, वेस्ट म्हणजे काय, वेस्टचं
किती प्रकार आहे. सॉलिड वेस्ट म्हणतो आपण. आता सर्व सकाळी सकाळी आता शहरात बघा, तुमच्या घरात असलेले सगळं वेस्ट मटेरियल आपल्याला द्या. लिक्विडमधला वेस्ट म्हणा किंवा सॉलिडमधला वेस्ट, हां, ते सगळं घाण पदार्थ आपण कचऱ्यात टाकतो. हां, त्याच्यामुळं काय फायदा होणार आहे, त्याच्यामुळे काय नुकसान होणार आहे, हे आपल्याला इथं चर्चा करायचं आहे. हजारडस वेस्ट म्हणजे काय, त्याच्यामुळं आपल्याला त्रास होत असतो. आता समजा तुम्ही तुमच्या घरात जर एखाद्या बॉटल खाली पडलं आणि तो खाली पडल्यानंतर एकदम म्हणजे काय एकदम ब्रोकन झाल्यानंतर मग एकदम छोटं तुण आपण काय म्हणतो, ग्लास फोडल्यानंतर, बॉटल फोडल्यानंतर त्या ग्लासचे तुकडे होतात आणि आपण काय सगळं तुकडे गोळा करून आपण डस्टबिनमध्ये टाकलो आणि डस्टबिन जाऊन शहरातील गावाच्या बाहेर एक मोठं वेस्टेज एरिया असतो, तिथं आपण जर फेकलो, मग तुम्हाला वाटलं आम्हाला काय गरज नाही त्याचा. तसं नाही, ते काच वगैरे ग्लास वगैरे तसं फोडल्यानंतर तसं फेकायचे नसतात. मग तिथं फेकल्यानंतर अनेक कुत्रा म्हणा, डुकर म्हणा, अनेक प्राणी त्यांना जे खाद्यपदार्थासाठी त्यातल्या एरियामध्ये जाऊन ते खात असताना त्यांना जर टोचला तर किती त्रास होतो, हे आपण विचार केला पाहिजे. काही हजारडस असतात की त्याच्यामुळे समाजाला, त्याच्यामुळे पर्यावरणाला, त्याच्यामुळे पाणीला, जमिनीला खूप सुद्धा त्रास होत असतो. अशा हजारडस वेस्ट कोणता आहे, इलेक्ट्रॉनिक वेस्ट कोणता आहे, हे आपल्याला बघायचं आहे. क्लायमेट चेंज आणि इट्स सोशिओ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल डायमेन्शन. जगात जर एखादा एन्व्हायरमेंटबद्दल काहीतरी प्रॉब्लेम झालं तर ते कोणावर परिणाम होणार आहे, सोसायटीवर होणार आहे, सामाजिक होणार आहे. हां, त्याच्यानंतर कल्चरलवरती त्याचा परिणाम होतो आणि राजकीयवरती. आता हा अमेरिका देश, खरं चीन आणि अमेरिका देश सर्वात जास्त ग्रीन हाऊस गॅसेस प्रोडक्शन करणारे देश आहेत. ग्रीन हाऊस गॅसेस प्रोडक्शन करतात, सर्वात जास्त दूषित हवा ते निर्मिती करतात त्यांच्या देशात. कोण, अमेरिका आणि चीना. आणि अमेरिका आम्हाला सांगतात, आम्ही तिसऱ्या क्रमांकावर आहोत. अमेरिका सगळ्या जगाला सांगतात की तुम्ही कोणी ग्रीन हाऊस गॅसचं प्रोडक्शन करू नका, ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे, तुमच्यामुळे तर हे सगळं प्रदूषण वाढत आहे, उष्णतामान वाढत आहे, तुम्ही करू नका. तुम्ही जर कार्बन डायऑक्साईड प्रमाण जास्त हवेत जर फेकला तर तुम्हाला येऊन मारतो, म्हणून अमेरिका आम्हाला सांगतात आणि सर्वांना सांगतात. मी म्हणतो अबे आम्या अमेरिका तुला देऊ का बे, तू सगळ्यात जास्त सगळं घाण करायला लागलो आणि तू सगळ्यांना सांगतो असं. त्याला बोलण्याची ताकद कोणाकडे नाहीच. युनायटेड नेशन गप्प बसतो. म्हणजे आज तो ॲग्रीमेंट करत नाही. कोण, अमेरिका वापस त्या ग्रुपमधून बाहेर पडतो. मग कसं आहे, म्हणजे पॉलिटिकल इम्पॅक्ट काय होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. इम्पॅक्ट ऑफ पोल्युटंट्स ऑन ह्युमन हेल्थ. त्या पोल्युटंट्स, जे पोल्युशन करणारे जे घटक आहे त्याचा ह्युमन बॉडीवरती, ह्युमन हेल्थवरती काही परिणाम होणार आहे. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. नॅचरल अँड एनर्जी रिसोर्स कशाला म्हणतात. नॅचरल रिसोर्स म्हणजे काय, एनर्जी रिसोर्स कशाला म्हणतात. रिसोर्स शब्दांचा अर्थ काय, रिसोर्स म्हणजे संपन्मूल, ज्या घटकामुळे आपल्याला फायदा होतो. निसर्गरित्याने ते तयार झालेले घटक आपल्या ह्या पृथ्वीवर आढळलेले असतात, त्याला रिसोर्स. संसाधन मराठीमध्ये संसाधन म्हणतात. त्या संसाधनापासून लोकांना, प्राण्यांना, फॉरेस्टांना, सर्वांना त्या संशोधनामुळे त्या रिसोर्समुळे फायदा होत असतो. मग असे रिसोर्सचे प्रकार कोणते आहेत, नॅचरल रिसोर्स कोणता आहे, मॅनमेड रिसोर्स कोणता आहे, ते आपल्याला बघायचं आहे. नॅचरल रिसोर्स जो ॲटोमॅटिकली निसर्गात उत्पन्न झालेले, निर्मिती झालेले रिसोर्स असतात. आता सॉईल ॲटोमॅटिकली निर्मिती झालेले आहेत, वॉटर ॲटोमॅटिकली निर्मिती झालेले आहेत, फॉरेस्ट एरिया ॲटोमॅटिकली निर्मिती झालेले आहेत, एअर ॲटोमॅटिकली निर्मिती, हे सर्व नॅचरल रिसोर्सेस आहे. हां, त्याच्यानंतर एनर्जी रिसोर्स, त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळतात, हे आपल्याला इथं चर्चा करायची. सोलार एनर्जी म्हणजे काय, सोलार एनर्जी सर्वात जास्त सध्या कुठल्या राज्य करीत आहे तर कर्नाटका. विंड एनर्जी म्हणजे काय, विंड एनर्जी जे जोरात वारे जर वाहत असेल तर त्या वाऱ्यापासून आपल्याला काय फायदा होणार आहे. सर्वात जास्त विंड एनर्जी निर्मिती करणारं राज्य कोणतं आहे. हां, असे तुम्हाला प्रश्न विचारतात. हां, सोलार एकदा बघा, हे नाही, सोलार राजस्थान आहे, विंड कर्नाटक एक आहे
असे 7 राज्य, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे आणि तमिळनाडू आहे आणि अजून एक अशी 7 राज्य विंडी स्टेट म्हणून ओळखल्या जातात. सॉईलला सुद्धा आपण नॅचरल सॉईल म्हणतो. सॉईलमध्ये कोणकोणते घटक आहे, हायड्रो एनर्जी कशाला म्हणतात, म्हणजे पाण्यापासून आपण एनर्जी निर्मिती करतो. जसं कोयनामध्ये वीज निर्मिती होतात, हायड्रो पॉवर. जिओथर्मल म्हणजे काय, जिओथर्मलचा काय फायदा होणार आहे, जिओथर्मलचा म्हणजे जमिनीमधून एकदम गरम पाण्या बाहेर येतात आणि त्या गरम पाण्याच्या सहाय्याने आपण एनर्जी निर्मिती करतो. बायोमास म्हणजे काय, बायोमास कसे तयार होतात, बायोमासमध्ये कोणकोणते घटक आहे, न्यूक्लिअर म्हणजे काय, न्यूक्लिअर कशाला म्हणतात, न्यूक्लिअरपासून एनर्जी कशी निर्माण होतो ते आपल्याला बघायचं आहे. फॉरेस्टपासून काय फायदा होणार आहे ते आपण बघूया. नॅचरल हजार्ड्स अँड डिझास्टर मॅनेजमेंट कशाला म्हणतात, नॅचरल हजार्ड्स, नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक अचानकपणे आता भूकंप हा नैसर्गिक हजार्ड आहे. ज्वालामुखी हे नैसर्गिक आहे. प्रचंड वारा वाहिलं तर तो नैसर्गिक आहे. त्याच्यामुळे वित्तहानी होणार आहे, मनुष्यबळ हानी होणार आहे, आर्थिक दृष्टी सगळं म्हणजे नाश होणार, ते आपल्याला बघायचं आहे. आणि जर असं नॅचरल हजार्डस होत असेल तर ते कंट्रोल करण्यासाठी, जे डिझास्टर झाल्यानंतर ते कंट्रोल करण्यासाठी कोण कंट्रोल करणार, कधी कंट्रोल करणार, कंट्रोल करणाऱ्यांचा कमिटी कोणता आहे का, विभाग कोणता आहे का, त्यांचं स्थापना कधी झाले ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर EPA म्हणजे काय, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट, हे कधी सुरू झाला, 1986ला. 1986लाच का सुरू झाला, त्याचा काय उद्देश होता का. भोपाळ ट्रॅजेडी कधी झाला, का झाला, भोपाळ ट्रॅजेडीमध्ये कुठलं एअर कंपनीपासून म्हणजे कंपनीमधून कुठलं गॅस बाहेर आल्यानंतर लोक तो स्वीकार करून मेले ते आपल्याला बघायचं आहे. NAPCC म्हणजे काय, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, ह्याच्यावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि बघायचं. मी फक्त टू द पॉईंट माहिती सांगतो, तेवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इंटरनॅशनल ॲग्रीमेंट कोणकोणतं आहे, क्योटो प्रोटोकॉल काय आहे, क्योटो काय, हे एक शहरांचे नाव आहे. क्योटो कॅनडामध्ये, कॅनडा नाही, जपानमध्ये. हे कोणत्या विषयासाठी हे करार केलेले, क्योटो करार, ग्लोबल वॉर्मिंगसाठी. पॅरिस ॲग्रीमेंट कशाला म्हणतात, ग्रीन हाऊस गॅस कंट्रोल करण्यासाठी. मॉन्ट्रियल हे कॅनडामधील एक शहर आहे, ते ओझोन कंट्रोल करण्यासाठी ही मॉन्ट्रियल ॲग्रीमेंट झालेले आहे. ISA इंटरनॅशनल सोलर इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजे काय, ह्याचं हेड ऑफिस फ्रान्स आहे. सध्या हे भारत ह्याच्यावरती काम करत आहे. नरेंद्र मोदीमुळे हे स्थापन झाले 2015 रोजी. CBD म्हणजे काय, कन्व्हेन्शन बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, हे कशासाठी आहे हे आपल्याला बघायचं आहे बघा. त्याच्यानंतर चिपको मुवमेंट म्हणजे काय, अपिको मुवमेंट कशाला म्हणतात, ओझोन डे कधी आपण सादर करतो, 16 सप्टेंबरला आपण ओझोन डे साजर करतो. ओझोन हा थर कोणत्या थरामध्ये, पृथ्वीवर असा एक थर असतो. ओके, मग पहिलं थर, सेकंड, दुसरा, तिसरा, जे स्ट्रॅटोस्फिअर आहे, स्ट्रॅटोस्फिअर त्या लेअरमध्ये ओझोन हा लेयर असतो. असे अनेक आणि सिंपल घटकाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. वॉटर ॲक्ट म्हणजे काय, ॲक्युमेन म्हणजे काय, त्याच्यानंतर एनर्जी फ्लो म्हणजे काय. एवढं सोपं घटक आहे. अबायोटिक एन्व्हायरमेंट, अबायोटिक म्हणजे काय, बायोटिक म्हणजे काय, नॅचरल एन्व्हायरमेंट कशाला म्हणतात. एवढं सोपं हे युनिट आहे. कृपया प्रत्येक शब्द आपण लक्षात ठेवला पाहिजे. असं मी ढोबळ मानाने या युनिटामध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. हे सांगण्याचा पाठीमागं माझा उद्देश, हे एकदा नोटबुकमध्ये लिहून काढा, असेल तर ते वाचन करा. आणि जेव्हा मी आता एक हायलाइट्स इम्पॉर्टंट 100 कन्सेप्ट लिहून देतो आणि तो पूर्ण 100 कन्सेप्ट ह्या घटकाच्या आधारित असेल. ओके, लक्षात आलं. व्यवस्थित तो 100 सुपर 100 पॉईंट्स आपण लक्षात घेऊ. पॉईंट्स टू बी रिमेंबर. चलो, नमस्कार.